आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये तिन्ही रेल्वेचा लेटमार्क पाहायला मिळतोय। मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा ते 1 तास उशिराने, तर पश्चिम रेल्वेचाही लेटमार्क आहे। हार्बर रेल्वे ही 50 मिनिटं उशिराने धावतीये। तर सकाळपासूनच आता मुंबईच्या लोकलची म्हणजेच मुंबईची लाईफलाईन जिला मानली जाते ती लोकल आता उशिराने धावतीये। मुंबईत तिन्ही रेल्वेचा लेटमार्क आहे। मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा ते 1 तास उशिराने, पश्चिम रेल्वेचाही लेटमार्क आहे आणि हार्बर रेल्वे देखील 50 मिनिटं उशिराने धावतीये। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, सध्या मुंबईमध्ये पावसाचा जोर कमी आहे, मात्र तरी देखील तिन्ही मार्गावरच्या लोकल या उशिराने धावतात, काय नेमकं कारण सांगण्यात आलं? नक्कीच पावसाचा जोर कमी असला तरी मुंबईमधील तिन्ही लोकल मार्गांवरती अद्यापही लेट मार्ग हा लोकलला पाहायला मिळते। वसई विरार दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवरती पाणी आलेलं आहे, ते पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे, मात्र त्या ठिकाणची वाहतूक सुद्धा 1.5 तास उशिराने सुरू असल्याची माहिती आहे। तसेच वसईच्या पुढे पालघर पासून काही ठिकाणी सुद्धा अद्यापही रेल्वे वाहतूक ठप्प असल्याची माहिती समोर येते। त्याचप्रमाणे मुंबईमध्ये येण्यासाठी आपण जर विशेषतः मध्य रेल्वेची वाहतूक पाहिली तर अर्धा तास ते 1 तास उशिराने धावत असल्याचं पाहायला मिळतंय। अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरती ही वाहतूक उशिराने असल्यामुळे सकाळी जे कर्मचारी कामावरती येतात त्यांना सुद्धा लेट मार्क लागताना पाहायला मिळतो। तर हार्बर रेल्वे मार्गावरती ही ज्या धीम्या गतीच्या लोकल आहेत त्या सुद्धा 5 ते 10 मिनिटाच्या उशिराने धावतात, तर जलद मार्गावरील लोकल या 1 तासभराच्या उशिराने धावत असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळच्या सत्रामध्ये पाऊस नसला तरी काही ठिकाणी पटरीवर पाणी असल्याचं कारण हे देण्यात येत आहे, त्यामुळे येत्या काही तासांमध्ये रेल्वे वाहतूक सुरळीत होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईमध्ये तिन्ही लोकल मार्गावरती लेटमार्क सुरू आहे। मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा ते 1 तास उशिराने आहे, पश्चिम रेल्वे देखील उशिराने धावतीये, तर हार्बर मार्गावरची वाहतूक देखील 50 मिनिटं उशिराने आहे। त्यामुळे सकाळी आपल्या कामांवर निघालेल्या प्रवाशांना या लेटमार्कचा मुळे मोठी अडचण निर्माण होतीये।